प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्राचार्य रवी चिटणीस यांनी आता स्वागतपर भाषणामध्ये सांगितलं की आपण एक नॅशनल टीचर्स काँग्रेस या नावाचं एक व्यासपीठ तयार करतो आहोत. खरं तर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की अशा प्रकारचं व्यासपीठ असण्याची गरजच आहे का. एकूणच भारतातल्या आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाचा जर आपण मागोवा घेत गेलो तर आपण अलीकडं असं म्हणायला लागलो आहे की पहिल्यासारखं शिक्षण राहिलेलं नाही, पहिल्यासारखे शिक्षक राहिलेले नाहीत. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना खरं तर शिक्षकांचा विचार असा स्वतंत्रपणे कधी झालेला नव्हता. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्व शिक्षकांना एका व्यासपीठावर बोलवण्यासाठीची कधीही संधी आत्तापर्यंत मिळालेली नव्हती. आणि या सर्व चर्चेतून पुढे जात राहुल कराड यांनी पुढाकार घेतला आणि ते म्हटले की सर आपण चर्चा करण्यापेक्षा एकत्रच आणूया सर्वांना. आणि या सर्व चर्चेचं नेतृत्व आम्ही दिलं किंवा संपूर्ण चळवळीचं नेतृत्व दिलं ते काकोडकर सरांच्याकडे. तेही त्यांनी आनंदाने स्वीकारलं. भटकर सर आहेत किंवा माशेलकर सर आहेत, या सर्व लोकांना बरोबर करून की जे शिक्षण क्षेत्रातले एक नामवंत आहेत किंवा ज्याला आपण दीपस्तंभासारखं काम करणारी मंडळी आहेत, या सर्व लोकांना बरोबर घेऊन आपण एक पहिली इंडियन टीचर्स काँग्रेस ही आपण पहिल्यांदा इथं घेतो आहे. काँग्रेस म्हणजे मुख्यतः या सर्व लोकांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ या अर्थाने आपण हा काँग्रेस शब्द वापरतो आहे. बऱ्याचदा असा प्रश्न येतो की शिक्षकांना एकत्र आणून करायचं काय, शिक्षकांचे प्रश्न घ्यायचे का. खरं तर आपल्याला शिक्षकांचे प्रश्न करण्यापेक्षा शिक्षणाचे प्रश्न आपण जास्त महत्त्वाचे मानूया. आणि या शिक्षकांच्या प्रश्नामध्ये मग सर्व प्रकारचा आधी साधा प्रश्न येतो. ज्यावेळेला आपण हे सर्व विचार मांडायला सुरुवात केली त्यावेळेला प्रश्न असा पुढे आला की खरंच शिक्षकांचे व्यक्तिगत प्रश्न काय आहेत. उच्च शिक्षणामध्ये कोठेही आपल्याकडे शिक्षकाचं ट्रेनिंग नावाचा प्रकार किंवा ओरिएंटेशन नावाचा प्रकार नाही आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की शिक्षकांचे प्रश्न काय आहेत, काय पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांसमोर जात आहेत आणि विद्यार्थी कोणत्या बदल घेऊन समोर वर्गामध्ये येऊन बसत आहेत. खरं तर आपल्याकडे सेल्फ लर्नेड किंवा सेल्फ ओरिएंटेड अशा प्रकारचे शिक्षक मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, विद्यार्थी आहेत. कारण पूर्वीचा विद्यार्थी वर्गात आल्यानंतर शिकत होता, आताचा विद्यार्थी असं नाही, तो घरातल्या टी व्हीसमोर बसूनसुद्धा बरंच काही शिकतो. आणि त्यामुळे तो बहुश्रुत असा विद्यार्थी समोर आल्यानंतर आमचा शिक्षक कसा बदलला पाहिजे, कारण शिक्षक बदलल्याशिवाय शिक्षण बदलणार नाही हा एक मूळ मुद्दा आपल्याला येतो. आणि म्हणून आमच्या एकूण शिक्षण पद्धतीचं पूर्वाश्रमीची शिक्षण पद्धती कोणती होती, आत्ता कोणत्या प्रकारची शिक्षण पद्धती चालू आहे आणि जगाच्या पाठीवरच्या शिक्षण पद्धतीशी आम्हाला जर कॉम्पीट करायचं असेल, आम्हाला जर स्पर्धा करायची असेल, चांगल्या अर्थाने स्पर्धा करायची असेल तर आमचा शिक्षक हा सक्षम झाला पाहिजे, ही मूळ भूमिका घेऊन हे व्यासपीठ आपण तयार करतो आहे. आणि याच्यामध्ये अनेक प्रश्न येतात. खरं तर अनेकदा असा एक टॉपिकच आपण याच्यामध्ये एक चर्चेला घेतलेला आहे की आम्ही शिकवतो परंतु खरंच ते शिकतात का, त्यांच्यापर्यंत आमचं शिक्षण पोहोचतं का, आणि पोहोचत असेल तर कशा पद्धतीने पोहोचत आहे. दुसरा एक मुद्दा बऱ्याच वेळेला येतो की या संपूर्ण शिक्षणाच्या पद्धतीला पुढं जर न्यायचं असेल, चांगल्या पद्धतीचं करायचं असेल, ज्याला आपण पॉलिटिकल विल असा इंग्रजीमध्ये शब्द वापरतो, राजकीय इच्छाशक्ती, या राजकीय इच्छाशक्ती कितपत आहे याच्यावरही चर्चा होण्याची गरज आहे. एज्युकेशनची इकॉनॉमी कशा पद्धतीची आहे, प्रत्येक वेळेला आपण त्या फीचा आणि या सर्व गोष्टीचा संदर्भ देत राहतो. काय एज्युकेशनची इकॉनॉमी आहे. एकूण असं काही ठिकाणी असं म्हटलेलं की भारताच्या एकूण GDPच्या 6% खर्च एज्युकेशनवर केला जावा. आजपर्यंत तो खराच झाला का, झाला असता तर कोणता बदल झाला असता, असे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेला घेतो आहे. बऱ्याच वेळा एक हा असा प्रश्न येतो हा CSR म्हणजे कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, पण त्याच्याबरोबर दुसरा एक येतो टीचर्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे का नाही, TSR. असे काही प्रश्न घेऊन आपण हे 3 दिवसाचं एक संमेलन या ठिकाणी घेतो आहे. आणि शिक्षकांना सांगतो की तुम्ही एकमेकाशी बोला, आपले प्रश्न पुढे घेऊन या आणि त्यातून काही आपल्याला नवीन मार्ग देता येतात का, शोधता येतात का. आणि यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे अप्रोच झालो. शासनाला ही कल्पना मुख्यमंत्री साहेबांना एवढी चांगली आवडली की ते म्हणले सर हे ताबडतोब करूया. महाराष्ट्र शासन आहे, AICTE आहे, त्याचबरोबर युनेस्को आहे, आमचं प्राचार्य फेडरेशन आहे. कारण प्राचार्य फेडरेशन हे मुख्यतः शिक्षकांना नियंत्रित करणारं, प्राचार्य हा मुख्यतः एक अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लीडर असतो त्या कॉलेजमधला. त्यामुळे त्या लोकांना बरोबर घेऊन UGC स्पॉन्सर करत आहे. आणि ही सगळी स्पॉन्सरशिप अकॅडमिक स्पॉन्सरशिप आहे. स्पॉन्सरशिप म्हणजे याला कोणी पैसे देणारे असं नाही, पैसे आपण त्यातूनच उभे करतो. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आमची अशी कल्पना आहे की प्रत्येक शिक्षकाने किमान आपल्या खिशातून 2,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन देऊन या सर्व परिषदेला यावं
आणि जास्तीत जास्त लोकांचे विचार ऐकावेत. आपण जे पॅम्पलेटमध्ये पाहिलं असेल तर कोणत्या स्टॉलवर्ड्सना आपण निमंत्रित करतो आहोत, हे जर आपण पाहिले तर भारतातले आणि भारताच्या बाहेरचे असे सर्व निमंत्रित आपण या सगळ्या लोकांना करतो आहोत. आणि यातल्या बऱ्याचशा लोकांनी ज्यांना ही आपण कल्पना सांगतो ते तातडीने तयार होत आहेत की नाही, अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आत्तापर्यंत झालेला नाही आणि पहिली काँग्रेस आहे, या पहिल्या काँग्रेसला आम्ही आवर्जून उपस्थित राहूया. त्यामुळे अशा पद्धतीने हा एक कार्यक्रम आपण तयार करतो आहोत. पुण्यामध्ये येत्या 23, 25 आणि 23, 24 आणि 25 सप्टेंबरला MITच्या कॅम्पसमध्ये सुमारे 6 ते 7 हजार शिक्षक हे भारतभरातून या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे. आत्ता मिळणारा जो रिस्पॉन्स आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे. सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक म्हणजे प्राध्यापक. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही घेतला आहे की आम्ही तरुण शिक्षकांना, तरुण प्राध्यापकांना यामध्ये येण्याचं आवाहन करतो आहे की जे 50च्या आतले आहेत, की पुढे आणखी एक 10-20 वर्ष ते या शिक्षण क्षेत्रात राहून कार्यरत राहणार आहेत, अशांना यामध्ये निमंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. मुख्यतः शिक्षकी पेशाकडे आणि आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक व्यासपीठ उपलब्ध आपण करून देतो आहोत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला, रादर ही चळवळ आहे, या चळवळीला आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं एक सहकार्य मोठं अपेक्षित आहे. कारण आपल्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत, समाजापर्यंत पोहोचणार आहोत. यामध्ये समाजाचाही मोठा वाटा असणार आहे, कारण एक समाजाचा एक रेटा लागतो या संपूर्ण बदलाला, सुधारणेला. तर तो एक महत्त्वाचा वाटा आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावा, तिथपर्यंत पोहोचता यावं, ही एक या पत्रकार परिषदेपाठीची भूमिका आहे. आपल्याला विनंती असेल या निमित्ताने की आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा विचार आणि ही चळवळ आणि त्याच्या पाठींची उद्दिष्ट ही लोकांच्यापर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवावीत, अशी या निमित्ताने एक मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हां, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत किंवा रिसर्चमध्ये असणारे आहेत, ज्याला आपण भावी काळातले शिक्षक असे मानतो, या भावी काळातल्या शिक्षकांनाही या निमित्ताने आपण निमंत्रित करतो की ज्यांना आपण शिक्षका इतकं रजिस्ट्रेशन चार्जेस लावतही नाही आहेत. खरं तर हे रजिस्ट्रेशन चार्ज अतिशय नॉमिनल आहे, कारण 3 दिवसासाठी असणारे चार्जेस जे आहेत ते विद्यार्थ्यांसाठी केवळ 1500 रुपयाचे आपण घेतो आहोत. त्यामुळे हे जे काही विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी जर अशा पद्धतीने आले पुढे की आम्हाला याला सहभागी व्हायचं आहे, साहजिकच आपण त्यांना सहभागी करून घेतो आहे. कारण नंतरचे शिक्षक, उद्याचे शिक्षक आपल्याला या व्यासपीठावरून पुढे न्यायचे आहेत. या दृष्टीने आपण हा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. धन्यवाद. हे जाधवर सर जे आमचे आहेत त्यांच्याशी एक 2 मिनटं वार्तालाप करावा अशी विनंती करतो. नमस्कार. ही पहिली नॅशनल टीचर काँग्रेस जी भरत आहे, याचा उद्देश कोणताही राजकीय धार्मिक अशा प्रकारचा नाही, तर भारत देशाला एक महान परंपरा आहे. हे गुरु व्यासापासून ते आत्तापर्यंत टीचरची महान परंपरा ही आपल्या भारत देशाला लाभलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आज आमचा शिक्षक हा तयार झाला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा शिक्षक हा अत्यंत चांगलं काम कसा करेल हे पाहण्यासाठी गौतम बुद्धापासून स्वामी विवेकानंद असतील, महात्मा गांधी असतील, APJ अब्दुल कलाम असतील, अशा प्रकारचे जे महान टीचर्स जे झालेले आहेत, ज्यांनी समाजाची बांधिलकी उचललेली होती आणि एक निकोप समाज होण्यासाठी, चांगले शिक्षक घडण्यासाठी एक आदर्श निर्माण करून दिला, त्याच प्रकारचा आदर्श हा निर्माण व्हावा हा उद्देश या पहिल्या नॅशनल टीचर काँग्रेसचा आहे, असं मला या ठिकाणी आपल्याला खास नमूद करावं असं वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी ग्रुप कॅप्टन आपटे, मी MIT स्कूल ऑफ बिझनेसमध्ये डायरेक्टर आहे. की आपण बघतो की शिक्षकांचे निरनिराळे परिश्रमात, शिक्षकांच्या निरनिराळ्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो ते होत असतात, पण ते त्या विषयावरती त्यांच्या स्पेशलायझेशनवरती म्हणा किंवा त्यांच्या शिकवायच्या पद्धतीवरती म्हणा असे होत असतात. पण हा जो प्रयोग आहे, जो फर्स्ट नॅशनल टीचर्स काँग्रेस म्हणून आहे, जिथे एक नंबर खूप जास्त असणारे 7,000 8,000 शिक्षक एका कार्यक्रमाला येणार आहेत आणि एका कार्यक्रमाला 7-8 हजार एका वेळेला 3 दिवस एकमेकांशी वार्तालाप करणार आहेत. आणि याचा उद्देश आहे की शिक्षकांना एक
प्रकारचं असं प्रेरित करायचं की पुढचा जो समाज, पुढची जी विद्यार्थी आहे त्यांची घडण आहे ती चांगली व्हावी. या दृष्टीने केवळ राष्ट्र उभारणीसाठी भारलेला शिक्षक पाहिजे असं नाही, तोही हवा. प्लस उत्तम संशोधक, संवेदनाशील असायला पाहिजे, समाजभिमुख असायला पाहिजे, प्रगतिशील असायला पाहिजे, दिशादर्शक, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि तत्वनिष्ठ अशी जी पिढी पुढची शिक्षकांची फळी तयार करणे, म्हणजे पुढच्या पिढीतील विद्यार्थी सक्षम होतील, राष्ट्रप्रेमाने भारित होतील. आपल्याला माहिती आहे, बरेच जण म्हणतात की हे जी सेंचुरी आहे, हे जे शतक आहे ते भारताचं शतक आहे. पण आपली सगळ्यात तरुण देश आपला आहे. ज्या तरुणांची संख्या आपली एवढी जास्त आहे की, आणि दे आर ऑल वर्किंग पीपल, फ्युचर. तर हे लोक आपल्या इकॉनॉमीच्या मार्फत आपली इकॉनॉमी डेव्हलप होते. आपल्याला माहिती आहे बाकी देशांमध्ये जास्त करून वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्यात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत चालली आहे. तर पुढची जे 20, 25, 30 वर्ष आहेत ती भारताकडे सगळं जग आशेने पाहत आहे. आपण हे सध्या बघतोच आहे की काय चाललेलं आहे जगामध्ये आणि भारताचा त्याच्यात कसा प्रगती होत आहे, आणि सगळे देश आता कसे भारताला एक रिकग्नाईज करायला लागले. तर हे जर पुढे व्हायचं असेल तर आपले विद्यार्थी सक्षम, जे कार्यकुशल आणि तसेच राष्ट्रप्रेमाने भारित असे होणं जरुरी आहे. आणि त्यासाठी हे विषयसुद्धा निवडताना असे निवडलेले आहेत की आत्ताच डॉक्टर निकम सरांनी काही विषय सांगितले त्याप्रमाणे एक भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य. कारण आपण शिक्षण पद्धती म्हटलं की ब्रिटिश आले तेव्हापासूनच्याच शिक्षण पद्धतीच्याबद्दल बोलतो. त्याच्या आधीची शिक्षण पद्धती काय होती आणि ती आपल्याला आता त्या पद्धतीने वापरता येईल का, त्यातले काय चांगल्या गोष्टी वापरता येतील आणि मॉडर्नमध्ये घेतल्या काय वापरता येतील, याच्यावर एक परिसंवाद होईल. सध्याचे शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का, का आपण जस्ट ब्रिटिशांनी घेतलेली मूल्ये तीच घेऊन पुढे चाललेलो आहोत. कॉर्पोरेटसाठी CSR हल्ली आपण खूप ऐकतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सगळ्या कॉर्पोरेट्सना आता बंधनकारकच आहे की त्यांनी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, फक्त पैसे मिळवणं एवढंच त्यांचं काम नाही. तसंच शिक्षकांसाठी TSR, म्हणजे फक्त माझा विषय शिकवला एवढ्यापुरतंच मर्यादित राहायचं का मी त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काय करायचं, या दृष्टीने TSR असं काही करता येईल का याच्यावरती आहे. आपण शिकवतो ते शिकतात का, म्हणजे विद्यार्थी शिकतात का आपण जे शिकवतो ते, का ते आपल्या वेगळ्या पद्धती, आपल्या 2 पिढ्यांमधले अंतर वाढत चाललेलं आहे. शिक्षण स्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का, हा एक थोडासा मुद्दा ज्याच्यात आपल्या राज्य आणि आपलं देशचे जे सरकार आहे त्याचा पण त्याच्यात भाग असू शकतो. तो हाही आहे. आणि हा शिक्षक खरं कोण आहे, मार्गदर्शक आहे का, प्रेरक आहे का, प्रोत्साहन देणारा आहे, हे आपल्याला नक्की काय करायचं आहे, हा आपण अवलोकन करणार का, याबद्दल एक आहे. आणि शिक्षणावरच्या खर्चाबद्दल आहे की हा कमी आहे का जास्त आहे. आपल्याला स्टॅटिस्टिक्स माहिती असतं की 6% करतात ऑल ओव्हर वर्ल्ड, 6 ते 10% करतात, आपल्या इथे 3% होतो. तर तो योग्य आहे का, सरकारने हा वाढवायला पाहिजे, आणि वाढवायचं असेल तर कुठून येणारे पैसे, तर या दृष्टीने पण बोलणं होईल. आणि नुसतीच याच्यात विचारवंतांची भाषणं नसून दोन्ही दिवस, 3 दिवसापैकी 2 दिवस टीचर टू टीचर कनेक्ट हा एक कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम आहे. म्हणजे 60-60 शिक्षकांचा एक ग्रुप बनवणार आहेत, त्यांनी निवडायचं त्यांना कुठे जाऊन बसायचं, आणि एकेका वर्गात 60-60 शिक्षक बसणार संध्याकाळी 1.5 तास. आणि कुठलाही एक विषय त्यांना जो पटेल, त्यांना ज्या विषयात रस असेल आणि काम करायचं असेल त्या विषयावरती त्यांचं डिस्कशन होईल, आणि त्यातून दुसऱ्या दिवशी त्याच्यातून ते एक मार्ग काढतील, आणि पुढचं वर्षभर त्या दिशेने ते 60 शिक्षक प्रयत्न करत राहतील. असे 60-60 शिक्षकांचे ग्रुप्स करून एकेका एरियामध्ये एकेका विषयावरती ते त्यांचं काम वर्षभर पुढे चालेल, या दृष्टीने हा टीचर टू टीचर कनेक्ट हा कार्यक्रम आहे. तर आपल्याला आता यानंतर काही प्रश्न असतील, विचारायचे असतील या नॅशनल टीचर्स काँग्रेसबद्दल. आपल्याला हे पॅम्पलेट जे दिलेलं आहे त्याच्यात नॅशनल टीचर्स काँग्रेसचे कोण पदाधिकारी कोण आहेत, त्याची गव्हर्निंग काउन्सिल कोण आहे, कुठले विषय, कोण भाषण देण्यासाठी इथे कोण कोण येणार आहेत, आणि याच्यात शिक्षकांची भाषणं असणार आहेत, फक्त मान्यवरांचीच असतील असं नाही. प्रत्येक सेशनमध्ये एक व्हाईस चान्सलर बोलेल, एक मान्यवर 1 किंवा 2 मुख्य भाषण करतील, एखादा पॉलिटिक्समधील एखादा शिक्षण क्षेत्रातला माणूस भाषण करेल, तसेच 2 प्राध्यापक तिथे भाषण करतील त्या विषयावर.
अशी ती सिस्टम बनवलेली आहे पूर्ण. म्हणजे सगळ्यांचे विचार त्यात ऐकून घेतले जातील. त्याच्यात तेही दिलेलं आहे कोण कोण असणार आहेत, त्याच्यात बाकी रजिस्ट्रेशन फी किती आहे, कशी घालायची, हे सगळी माहिती याच्यात दिलेली आहे, वेबसाईट दिलेली आहे.